नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं ओळखा कोणती डाळ घेतलेली आहे. इथं मी ही डाळ रात्रीची भिजत टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही. अगदी छान अशी भिजलेली आहे. डाळही खूप मस्त, ही अगदी चविष्ट. कधीही तुम्ही अशी चटणी म्हणा, भाजी म्हणा केली का नाही. पहा, आज आपण बनवणार आहे काळ्या वाटाण्याची डाळ. ही काळ्या वाटाण्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहे, पहा मैत्रिणी. मग चला, आता इथं डाळ आपण स्वच्छ ही धुवूनही घ्यायची आपल्याला. इथं कांदा आता चिरून घेऊया आपण. एक कांदा घेतलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता, मोठा. जास्त बी कांदा घालणार नाही आहे, थोडासा अक्षरशः. आणि आपल्याला असा मस्त असा बारीक चिरून घ्यायचा आहे, पहा कांदा. त्याच्यानंतर थोडीशी इथं कोथिंबीर घेतलेली आहे, तीसुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने चिरून घेणार आहे बारीक. एक टॅमॅटो घ्यायचा, तो सुद्धा अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे, पहा. मग एकदम बारीक कट करून घ्यायचा. आणि कधीतरी वेगळी भाजी किंवा चटणी, डाळीची चटणी, आणि ह्या डाळीची डाळ कांदा म्हणा, डाळीची चटणी म्हणा, एवढी सुंदर लागते, अप्रतिम, की ह्या डाळीपासनं अनेक रेसिपी होतात. पहा, इथं कढईमध्ये तेल टाकले आपण, त्याच्यामध्ये जिरी टाकली, कढीपत्ता टाकलेला आहे मैत्रिणी. आणि आपल्याला लगेच कांदा टाकून द्यायचा. एक कांदा टाकून घ्यायचा आहे, पहा. आणि मस्तपैकी तो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. अक्षरशः मैत्रिणी, टिफिनसाठी, नाश्त्यासाठी अप्रतिम अशी ही डाळीची डाळ कांदा चटणी तयार होते. मग ही डाळ कांदा चटणी, पूर्ण साहित्य आपलं अगदीच मस्त असं परतून झाले, पाहू शकता तुम्ही. छान परतलं आहे, कांदा बी छान परतला आहे, टॅमॅटो छान परतले आहेत. आता याच्यात आपण काही बेसिक मसाले टाकूया, पहा. थोडीशी हळद, थोडासा काळा मसाला, थोडासा मटण मसाला, पुन्हा गरम मसाला, संडे मसाला, असे हे, आणि कांदा लसूण मसाला, असे मसाले टाकणारे, पहा. आणि मसालेसुद्धा तुमच्या आवडीने टाका. इथं काही जास्त तिखट करणार नाही, कारण की छोट्या मुलींना खायला लागतं, त्याच्यामुळं आपल्याला जास्त काही तिखट करायचं नाही आहे, पाहू शकता. इथं मुलांसाठी डब्यासाठी बनवलेली ही डाळ कांद्याची चटणी मैत्रिणी अगदीच अप्रतिम अशी होती, पहा. आता इथं चवीपुरतं आपल्याला मीठही घालून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ही डाळ अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आता ही टाकून घ्यायची, पहा. डाळ एवढी सुंदर दिसते ना, अक्षरशः मोत्यासारखी ही डाळ दिसते, आणि खरंच खायला खूप छान. पहा मैत्रिणी, काय सुंदर ही डाळ दिसते. चला, आता पूर्ण आपण ही डाळ हलवून घेऊया. अगदीच 1-2 मिनटं छान अशी परतून घ्यायची ही डाळ. आणि जेवढी तुम्ही परतसाल तेवढा तिला मस्त असा कलर येतो. आता आपल्याला इथं थोडंसं पाणी टाकायचं, पहा. हे बघा, अगदीच ग्लासभर पाणी टाकले, जास्त बी नाही मैत्रिणी. आणि शिजायला बी अजिबात टाईम लागत नाही. आता त्याच्यावर आपण 5 मिनटं झाकण ठेवूया. 5 मिनटांनी आपल्याला पुन्हा चेक करून पाहायचे, पहा. अजूनही थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्याच्यात. आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची, म्हणजे आपली ही डाळ कांद्याची चटणी अक्षरशः अप्रतिम अशी होती तयार, पाहू शकता तुम्ही. चला, अजून पुन्हा एकदा थोडंसं झाकण ठेवूया, जास्त बी नाही. 2 मिनटांनी पुन्हा चेक करायचे की आपली ही डाळ कांद्याची चटणी रेडी झालेली आहे, बरं का, पहा. मस्तपैकी अगदीच म्हणतात ना, अशी ओली पचपचीत ही डाळ कांद्याची चटणी अक्षरशः खायला बी खूप टेस्टी, आणि झाली बी खूप मस्त, पाहू शकता, पहा. तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली, डाळ कांद्याची चटणी, पहा ही. चला मैत्रिणी, उद्या भेटूया, बाय.